अध्याय 15. सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता तामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. श्रीगणेशाय नमः. जय जयाचे सद्गुरुनाथ अरूप रूपा गुणातीता तुमच्या चरणी माझा माथा नमन समर्था तुम्हा ते तव कृपेची नौका थोर उतरसी जळमूळ पामर तेथे मी एक अर्भक निकिंकर उतरीं दयाळुवा भाविक भोळे अज्ञानजन परपारा ते नेशितया लागून तरी मी एक अभाविक अज्ञान ठेविता दूषण समर्था मी तव नेणे जपतप साधन काही मती मंद आळशी सदा सर्वदाही पीडिलो असे प्रपंचाचे ठाई सोडवी आई माऊलीये व्यर्थ वेचिले वयसा केदवा काळ घालील फासा नाही क्षणाचा भरवसा नसे दिवसा अंतरी संचय नसे धनासी काही करावी दानव्रते काही हे तू जाणसी सर्वई हृदयगत माझे कृपाळा असो आता हा स्तुतिवाद परिसा कथानुसंवाद मागिले अध्यायी विशद द्वादशी महिमा वर्णिला तोची आता पुढती परिसवो श्रोतियान प्रती जेणे अंगी बाणे विरक्ती धर्मरीती ठसावे पै जैसा कोणी एक कीर्तनी जात तो दुजिया ते भावार्थ सांगत मग तयाचा बैसे हेत जाय नित्य कीर्तनी तैसीच हेई गोष्ट असे ऐकता परमजीव संतोषे भावार्थे प्रचित अनायासे कळोगेची येई आचरलिया स्मरणात कीर्तनाध्यत्र प्राप्नोति पद्मव्ययं स्त्रीराज बालघाती च यती विश्वासघातका स्त्री बाळ अथवा पुरुष प्रौढ किंवा अज्ञान जडमूळ पापी असलिया द्वाड ऐकता सदृढ उद्धरे पूर्वी पंचमहापापे घडले ती काय आपणा स्मरती ये वेळी काय झाले कवणे काळी केवी नवाळी सांगवे या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा म्हणून कथा भाग ऐकावा तदनुसारेची दानधर्म करावा सुटका करावी नरदेहाची इतर असती जन्मयाती परी तेथे न घडे धर्मरीती या लागी हातोहाती श्रीपती यथानुगती भजावे म्हणून ऐकिजे सादर कथा लाघव परम अपार मल महात्म्याती सुंदर लक्ष्मी नारायण संवाद सूर्यवंशी श्रीरामचंद्र आचरे द्वादशी पर्वथोर साधावा विधी प्रकार यथानुगती संवादी सूर्यवंशामधला रामचंद्र सुद्धा म्हणजे प्रभुराम सुद्धा हे द्वादशी पर्व जे करत होतं ते आचरण करत होते सांगितलेलं आहे. अवतार पुरुषतो दाशरथी
सहकुळ निर्दाळिला लंकापती, कुंभकर्णादी बळकीर्ती निवटिले पराक्रमे. परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, स्नुषा म्हणजे त्याची सून, कुंभ निकुंभाची योषा, योषा म्हणजे स्त्री, कुंभ निकुंभाची बायको. शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाणा प्रीतिपात्र. ते असे एक सूत, नामे पुढरीक विख्यात. लंकेशाची होता वाताहात, गेली धावत पितयामये. करुणिया साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान. हेरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा. आम्हा कळू नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ, सेने सहित ग्रासितो. तो म्हणतो रावण केवढा मूर्ख आहे, त्यानं सगळ्या स्वतःच्या कुळाचा नाश केला. त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं तर मी एका क्षणामध्ये रघुनाथाला काय केलं असतं, सेनेमध्ये ग्रासलं असतं, सेनेसहित ग्रासलं असतं, मी गळून टाकलं असतं. परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधीप तत्वता, विभीषण केला श्रीरामे. तरी तया विभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिन आता. दवडून या आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी. ऐसे बोलोन या वचन, हाकारिले सकळ सैन्य. घाव निशाणी घालून केले धावणे लंकेवरी. निशी माझी एकाएकी समग्र, येऊन वेढिले लंकानगर. कळला विभीषणा समाचार, तोही सत्वर बाहे निघे. दोन्ही सैन्या झाला मेळू, घाई उठिला हळ कळळू. परीदळी बळे प्रबळू, तो शतमुखी आहे शतमुखी तो. विभीषणा ते भविले, लंके बाहेर घातले. पुंडरीका ते राज्य स्थापले, गंतव्य केले माघारी. त्यानं विभीषणाचा पराभव केला, त्याला लंकेबाहेर घालवलं आणि पुंडरीकाला काय केलं, तिथं त्याच्यावरती राज्यावरती बसवलं. इतुके कृत्य करून देख, परतला तो शतमुख. एरीकडे तो भक्तनायक, विचार करी निजमनी. म्हणे आता कवण उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा. केवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगात. परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडाली याचे दुःख आगळे. जगा माझी तोंड काळे, झाले सर्वापरी माझे. आता होणार ते सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका. जेणे दिदली हे लंका, करुणी विवेका निघाला. काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला विभीषण. त्वरे पातला अयोध्या पट्टण, रघुनंदन जेथे असे. दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन. रामे दिदले आलिंगण, परमभक्ती जाणोनी. स्वागत पुसोनी परस्परे, सन्निध भैसविला आदरे. मुखारविंद पाहता रघुवीरे, तव वदनेंदू कोमाईला. म्हणे विभीषणा प्राण सकया, शोकाकुलित दिसे हृदया. तरी निवेदी महत्कार्याचे, हरी विधातिया अलोट. जे शंकराला सुद्धा किंवा ब्रह्माला सुद्धा शक्य नाही असं काय गोष्ट घडली ते मला तू सांग. ऐसे रघुपतीचे वचन, ऐकोनी बोले विभीषण. मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी. जय जयाजी रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना. भक्त रक्षका दीनोद्धारणा, कृपा निधाना रघुपती. भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया. नामस्मरणे पापक्षया, जाय विलया रघुपती. तू तव एक वचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता सत्यपण, आले दिसोन एकाळी. तरी तुवा निज कृपे करून, लंका राज्य दिदले दान.
तेथे झाले महाविघ्न ऐके कथन रघुराया. शतमुखी रावण पाही तो तवा मुचा असे व्याही. त्या तयाची कन्या स्नुषा होई भार्या पाही निकुंभाची. निकुंभाची मुलगी जी होती म्हणजे ती आमची कोण आहे, स्नुषा आहे, ती सून आहे. तर त्याचा जो व्याही आहे तो शतमुखी रावण होता. तो तिये ते असे एक पुत्र एक नाम तयाचे पुंडरीक. तया ते घेऊन या देख स्नुषा गेली पितया बाई. त्याला घेऊन काय केली, निकुंभाच्या बायको काय केली, त्या वडिलाकडे गेली ती. लंकेचे आद्यंत वर्तमान तियेने पितयात केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालोन लंकेशी. माते समरी पराभवून लंका राज्य घेतले हेरून. पुंडरिका ते राज्य स्थापून गेला निघून मागुता. म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरणा. सांगून या वर्तमाना निवांत स्थाना बैसला. ऐकून विभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर. आरक्त करुणी नेत्र काय बोले ते समयी. विभीषणाचं ऐकल्यानंतर रामाला काय आलं, अत्यंत क्रोध आला, राग आला त्याला. त्या डोळ्यामध्ये अगदी रक्त ओकतात असे डोळे लाल बुंद झाले. त्यावेळी तो काय म्हणाला, म्हणे माझी या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन. तया ते समूळी निर्दाळीन मी रघुनंदन स्वये करता. मी स्वतः करताय. त्यामुळं जो कोणी माझ्या भक्तांना त्रास देईल त्याला मी सोडणार नाही असं सांगितलं, त्याचं निर्धारण करीन असं सांगितलं. मी भक्ता लागी अवतार युगायुगी घेतले साचार. ऐसा कोण असे पामर दे तिरस्कार माझिया भक्ता. असा कोण पामर आहे की जो माझ्या भक्तांचा तिरस्कार करतोय. मी युगायुगी यासाठी जन्म घेतलेले आहेत, अवतार घेतलेले सांगितले. तरी ऐक माझी या वचनासी आजी असे एकादशी. मारून या शतमुखासी राज्य तुझसी स्थापिन. आज एकादशी आहे, तुला सांगतो हे माझं वचन आहे की ह्या शतमुखाला मी मारून राज्य परत तुला देईन, तिथं तुझी परत पुनर्स्थापना करीन. इतुकिया करुणिया कारण द्वादशीचे अयोध्येसी पारण. करीन साधनी व्रतपूर्ण तरीच रघुनंदन नाम माझे. द्वादशीचं पारण त्याच वेळ करीन ज्यावेळेला मी ह्याचं तुला दिलेलं वचन पूर्ण करीन असं सांगितलं. ऐसे प्रतिज्ञा वचन श्री रामाचे ऐकून जाण. बोलता झाला विभीषण घटित वचन केविगडे. दधी समुद्राचे मध्य भेटी तया असुराचे स्थान जगजेठी. आदो ऐकिजे ते गोष्टी सविस्तर सांगेन. तो जो आहे कुठं राहिलेला आहे तो असुर, तर दधी म्हणजे काय, दुधाचा समुद्र आहे, दह्याचा समुद्र आहे. त्या समुद्राच्या बेटावरती मध्यभागी तो बसलेला आहे. येथून 5 कोटी योजने असे तो दधी सागर. तेथील मध्य बेटाचा विस्तार 1,00,000 योजने लांबी रुंदी. इथून 5 कोटी योजनं दूर असं तर दुधाचं सागर आहे, दह्या सागर आहे तो. आणि त्याच्या बेटाच्या मध्यभागी त्याचं बसलेला आहे तो. आणि त्याचा विस्तार जो आहे तो 1,00,000 योजनं लांबीने रुंदी त्याची मोठी. एवढं मोठं बेट आहे ते. ते वास्तव्य असुरा ते नसे संख्या नसेची सैन्या ते. निवटून तया दुष्टा ते केवी अयोध्ये घडे द्वादशी. तिथं असंख्य राक्षस आहेत. त्या सगळ्यांना मारून तुमचं अयोध्येला द्वादशीचं व्रत कसं सोडणार तुम्ही. आज एकादशी आहे, मी एका दिवसामध्ये जाऊन परत सगळं काम करून ते परत यायचं आहे. हे कसं शक्य आहे. ऐसे मनोमानसाचे वाक्य आकर्णोनी अयोध्या नायके. स्तब्ध घटिका मुहूर्त एक नसुचे आणिक उपाव. म्हणे हे तो अलोट कार्य दिसे आमचे नेमोत्तर घडे कैसे. भक्त मनोरथ पुरता न दिसे रघुवंशी दिसे दूषण. आता वचन तर दिलेलं आहे, त्याप्रमाणे जर भक्ताचं मनोरथ पूर्ण झालं नाही तर हे रघुवंशाला माझ्या काय लागेल, दूषण लागेल असं सांगितलेलं आहे. मी तव भक्त काम कल्पद्रुम
हे मिथ्यत्व दिसे परम भक्त मनोभिराम, हे नाम साचन दिसे आमुते. मी भक्त काम कल्पद्रुम आहे. म्हणजे काय, भक्ताच्या ज्या कामना आहेत, कल्पना आहेत, त्या सगळ्या मी काय करतो, परिपूर्ण करणार असं आहे. हे माझं वाक्य जे आहे, हे मला लागलेलं जे भूषण आहे ते काय होईल, मिथ्या होईल याच्यामुळं. राजाधिराज रघुनायक तो संकटी पडला देख, इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा. परी भक्ता लागी संकटी पडला असे रवी किरीटी, इतर जनाची रहाटी होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार, मग आठविती परमेश्वर देवी संकटी पडता रघुवीर स्मरे कुमर वायूचा. संकटात पडल्या काय झालं की त्यानं काय केलं की मारुतीचं त्यानं स्मरण केलं. देव भक्तपण वेगळे नसे न दिसे, ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे तैसे देव भक्त एक रूप. देव आणि भक्त हे काही वेगळे नसतात, वेगळे दिसत नाहीत, कळलं का, ते शेवटी एकमयच आहेत. जसं पुष्पामधला परिमळ पुष्पामध्ये वास करतो, तसं प्रत्येक देव जो आहे तो भक्तरूपच आहे. भक्तामध्ये तो काय असतो, वास करत असतो. त्याही वरी सांब आणि रघुनाथ वेगळे पण नाही उभयांत, तोची अंश वायुसद साक्षात अवतार शिवाचा. शिव आणि रघुनाथ म्हणजे विष्णू हे दोघेही काय वेगळे नाही आहेत. आणि यातच वायुसूत म्हणजे हनुमान जो आहे तो कोणाचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे. त्यामुळे ते दोन्ही वेगळे नाहीत असं सांगितले. म्हणून स्मरता रघुनाथ तात्काळ उभा ठेला हनुमंत, जोडून या दोन्ही हस्त विनवीत रघुराया. म्हणे केवता संकटार्णव अपार, मी तव सन्निध असता वीर, पडतिया आकाशा देऊ धीर, तेथे तो असुर कायसा. मी इथं असताना म्हणे तुमचा भक्त, तुम्ही काळजी कशाला करताय, आकाश सुद्धा पाताळ आपण एक करू शकतो याच्यासाठी. ऐसा उभयतांचा संवाद होता तेथे प्रगटला नारद, अर्पुणी पूजा प्रकार सद्य निजासनी बैसविला. असं दोघांचा संवाद चाललेला होता. त्यावेळी तिथं नारद प्रगटले आणि मग त्यांना पूजा वगैरे केली नारदांची, आणि त्यांना काय केलं, आसनावरती बसवलं. मग नारद म्हणे रघुराया, केवी खिन्न दिसती हे चर्या, अवघा वृत्तांत रघुराया निवेदित ऋषी ते. त्या नारद मुनींना सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला. नारद म्हणे श्रीरामा अचाट वदलेसी नेमा, तो दैत्य नावरेजी तुम्हा दुर्धर संग्रामा हे काळे. तो जो दैत्य आहे हा ते तुम्हाला काय आवरणार नाहीये संग्रामामध्ये. परी मारुती ऐसा वीर जेठी, हा तव साह्य राखील पाठी, तरी सैन्य करा सिद्ध उठाउठी, घ्यावी भेटी दैत्याची. त्यामुळे मारुती बरोबर आहे, त्यामुळे सैन्याची जुळाजुळ करा, मारुती सगळं करेल पुढचं. परी 50 कोटी दूर ऐसे तया दैत्याचे नगर, केवी साह्य हा तव प्रकार, न कळे निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुनिवचन आवेशला वायुनंदन, सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सूत, रूप धारिले अति अद्भुत, आकाशी मुख पाद पाताळात देखता रघुनाथ हर्षला. आकाशात त्याचं मुख झालेलं आहे आणि पाय जे पाताळात गेले, तेवढं मोठं त्यानं रूप धारण केलेलं आहे. रूप धरिले अति अद्भुत, आकाशी मुख पाद पाताळात देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारून रोमावळे वरी बैसविली सैन्य मंडळी, राम लक्ष्मण स्कंद मवळी कक्षेतळी विभीषण. त्याचे जे रोम होते त्या रोमावरती काय केलं, सगळं सैन्य तिने बसवलं. दोन्ही खांद्यावरती प्रभू रामालानी लक्ष्मणाला बसवलं आणि विभीषणाला त्याच्या कटीवरती बसवलं त्यांनी. तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतो सोय आम्ही, पाहू संग्रामाची उर्मी दैत्यधाम अवलोकू. आम्ही पण येतो म्हणे बघायला ते. अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायू कुमर,
दक्षिण चरण उचलोन सत्वर दैत्य नगर आक्रमिले. डावा पाय उचलून बरोबर काय केलं, त्या नगरावरतीच ठेवून टाकला त्याने. एक चरण अयोध्ये आत, दुसरा ठेविला दैत्य नगरात. मग बोले वायुसुत उतरा त्वरित पयाता. आता उतरा तुम्ही त्वरित. शतमुखाची हेची नगरी, वेडा घालाजी सत्वरी. देखोनिया आश्चर्य करी मुनी सहित राघव. म्हणे निमिष न लोटता जाण, 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे विरगण, संस्था जाण नसेची. अयोध्येचं सैन्य शिवाय सगळे वानर सेना असे सगळे घेऊन गेले तिथं ते. कितुकिया सहित सत्वरी, घेऊन आला कपी केसरी. म्हणून हर्षन माय अंबरी, वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकची कल्लोळ, ऐकोनिया दैत्यपाळ. समाचार आणवीत सकळ, कळले ते वेळी तया ते. त्या दैत्याला सगळं हलकळ कळल्यानंतर तो सावध झाला. विभीषणाच्या कैवारे, धावणे केलेसी रघुवीरे. म्हणून या वेशे थोरे, निघे बाहेर स्वसैन्यसी. विभीषणाचा कैवार आल्यामुळे रघुवीर तिथं आलेला आहे. तो सैन्यासहित बाहेर आला. अचाट बळी दैत्य राणा, वर्षता झाला अति अभीत बाणा. घाई जर्जर केली सकळ सेना, रघुनंदन देखतसे. त्यानं काय केलं, बाहेर आल्यानंतर अभीत बाण म्हणून त्याच्या सगळीकडे काय केलं, त्याने बाण सोडले आणि सगळी सेना ती त्यानं काय केली, जर्जर केली. मग मारुती स्कंदी रघुवीर, वर्षत झाला बाणांचा पूर. परी नाटोपे तो दैत्येश्वर, परी अपार बाणात वर्षे अपार बाणाते. त्यानं भरपूर काय केलं, तोही बाण सोडायचा, रामही बाण सोडायचा झाला. ऐसे युद्ध होता ते वेळी, 3 प्रहर रात्र होऊ आली. श्रीरामे चिंता अनळी, वस्ती केली ते दवा. तर काय झालं की काळजीरूपी अग्नीमध्ये त्याची वस्ती झाली. श्रीरामाच्या सांगितलं त्याला काळजी लागेल. 3 प्रहर झाले, आता 4थ्या प्रहराला त्याला तर त्याचं उद्यापन करायचं आहे. म्हणे या दैत्या ते पराभवून, विभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन, 12शी पूर्ण न घडे ते. जर ह्याला दैत्याला शासन केलं नाही, पराभव केला नाही आणि विभीषणाला जर राज्य दिलं नाही, तर अयोध्येत मी जाऊ शकत नाही आणि मग माझी 12शीचं व्रत जे काय ते पूर्ण घडणार नाही. ऐशा विचारा मनात, तटस्थ ठेला रघुनाथ. हे देखोनी नारद हासत, केबिये मात घडू शके. नारद हसायला लागले. तरी परिसी जे चाप पाणी, हा दैत्य शिववर दायिनी. कदापे नाटोपे तुम्हाला गुणी, वृथा कहाणी मनाची. हा दैत्य जो आहे याला शिवाचं वरदान आहे म्हणे, त्यामुळे तो तुम्हाला ऐकणार नाही आहे. तरी या विषयीचा उपाय असे एक असे, मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सत्वगुण मायावेशी, अकार आपैसे झाले ती. त्या विषयीचा एक उपाय आहे, ते म्हणजे हे जग कसं आहे, मायाधीन आहे आणि तुम्ही काय सत्वगुणी आहात, त्यामुळे इथं तुमचा आकार हा चालणार नाही आहे. तरी ते माया आदिया विन, हा दैत्य नाटोपे कवणा लागून. या लागी जानकी ते प्रार्थून, आणि रघुनंदन कंदनाने. काय करतो तो आदिशक्ती जी आहे, आदिमायाशक्ती ती कोण असते, सीतामाई असते. तर तिला तो काय करतो, प्रार्थना करून रघुनंदन तिला घेऊन येतो. मागुती पाहे राम राणा, ऐकोणी मुनीच्या वचना तव. तो पुढे अंजनी सूता, काय रघुनंदन बोलत. म्हणे सगळ्या संकट काळी, आता तू सांभाळावे ये वेळी. सीते ते आणून संकट टाळी, करी नवाळी तुकेही. आता सीतेला तू घेऊन ये. ऐकून स्वामी वचनार्था, थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न करीचे रघुनाथा, जानकी आता आणि तो जानकी मातेला घेऊन येतो म्हणून सांगितलं. मग पुढील चरण मागे केला, तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर मंदिरी प्रवेशला, तव देखिता झाला पूर्व. आतमध्ये तो मंदिरात त्याने म्हणजे प्रासादामध्ये प्रवेश केला. भूमिशाई जनक बाळा, भोगी निद्रेचा सोहळा.
मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता जगटे दोष. आता ती जानकी जी आहे म्हणजे सीतामाई आहे ती काय तर भूमिशाही झालेली आहे, झोपलेली आहे ती. तिची झोपमोड करावी तर हे मोठा दोष आहे. मग पुच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र, मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविला असे. त्यानं काय केलं, शेपटीनं सगळं ते प्रासादच उचलला आणि तिथे घेऊन गेला. उपटून घेतले समग्र, मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविला असे. क्षण न लागता पै तेथे न लवता डोळियाचे पाते, घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मंदिरासहित घेऊन आला तिला. मग म्हणे जे रघुराया नमन माझे तुझिया पाया, घेऊन आलो जनकतनया आदी माया प्रणवरूपी. ती प्रणवरूपी आहे, ओंकार रूपी आहे ती. तिला घेऊन मी इथं आलेलं सांगितलं. ऐकोन तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर, मागे पाहे तव समग्र मंदिर, सीता छिद्रत्न भूमिशाई. सीता झोपलेली आहे त्या ठिकाणी. मग परम आश्चर्या ते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी निधान, जी प्रसविली ऐसे रत्न बाळिया निधान. मारुतीसारख्या मुलाची ती आई झाली, हे फार मोठं तिचं भाग्य आहे. मग अंतर्गृही प्रवेशून खुणे जागृत करी सीते लागून, एरी उठली दचगुण तव रघुनंदन देखिला. मग दचकली जनक बाळी, म्हणे मी काय स्वप्न देखिले यावेळी, श्रीराम गेले युद्धमेळी हे तो नवाळी अनुपम्य. श्रीराम हे युद्धाला गेलेत असं मी बघितलं स्वप्नामध्ये. जाणून सीतेचे हृदगद बोलता झाला रघुनाथ, म्हणे स्वप्न नव्हे हे सत्यमात, होई जागृत शुभानने. हे काय स्वप्न नाही तर प्रत्यक्ष घटना, स्वप्न नाही, सत्य आहे, तू जागृत हो म्हणले. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणि येले संधी, आता न लावी अवधी त्वरेवधी दैत्य अधमा. आता काय तू वेळ लावू नको, ताबडतोब त्या दैत्याचं वध कर असं सांगितलेलं आहे. निशी उरली किंचित, आता थोडीशी रात्र झालेली आहे की लगेच सूर्योदय होणार आहे आणि मला काय करायचं, पारणं करायचं आहे. पुढे जाणे आहे अयोध्येत, द्वादशी साधन असे तेथ, त्वरित उठे ये काळे. म्हणून तू आता त्वरित उठ. ऐसे ऐकता वचनार्था, चरणावरी ठेविला माथा, म्हणे ध्याजिया बाण भाता धनुष्यलता समवेत. बाण भाता घेतला आणि धनुष्य घेतला. थोरा वेशे ते काळी, बाण भाता पृष्ठमवळी, धनुष्य घेऊन करकमळी दिदली आरोळी अट्टासे. धनुष्यकमळ घेतला आणि जोरात तिनं काय केलं, आरोळी दिलेली आहे. ते साक्षात आदिशक्ती, हाके त्रिभुवन आंदोलती, दैत्य परम दचकला चित्ती, म्हणे हे चितशक्ती प्रगटली. दैत्य दचकला मनामध्ये, म्हटलं ही चितशक्ती जी आहे ती प्रगटलेली आहे, आदिशक्ती प्रगटलेली आहे. परी धैर्य मेंढा वाहन, दैत्य आला चालून, वर्षात जाला अमित बाण, जेणे त्रिभुवन कोंदले. मग मेंढ्यावरती बसून तो दैत्य आला आणि काय करायला, बाण सोडायला लागला. म्हणे जी श्रीरामा, अगाध तुझा महिमा, स्त्रिये लाविले संग्रामा, अगाध महिमा देखिला. बायकोला तू काय केलं, युद्धामध्ये आणलेलं आहे, तुझा अगाध महिमा आहे म्हणे. मी तव दुर्धर वीर पाहे, स्त्रिये ते संग्राम केवी लाये, स्त्रीवरी शस्त्र धरता पाहे, कवणला आहे पुरुषार्थ. स्त्रीवरी जर शस्त्र उचलायचं म्हटलं तर माझा पुरुषार्थ काय आहे त्याच्यामध्ये. परी मी भीत नाही मरणाते, अंतकाळी देखिले रघोत्तमाते, तेणे सुखावलो अंतराते, पुढे होणार ते सुखे हो का. आता काय झालं, आता तुला रघोत्तम जो आहे, तू आहेस महाविष्णू, तुला मी आता प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्यामुळे आता मी मेलो तरी काय हरकत नाही, मला तुझं दर्शन घडलेलं आहे. ते सगळं दर्शनासाठी चाललेलं आहे, स्वतःचा उद्धार करून घेण्याचं चाललेलं आहे. काय का रावणानं सुद्धा युद्ध का केलेलं आहे,
रावणाला माहिती होते की तो महाविष्णूचा अवतार आहे, तो राम जो आहे तो. आणि महाविष्णू हा शंकराचा गुरु आहे. शिवाला प्रसन्न करण्यासाठी सहस्र सुवर्णकमलं त्याला अर्पण केली होती. रामाला प्रसन्न करण्यासाठी, विष्णूला प्रसन्न, म्हणजे विष्णू त्याचा गुरु आहे, त्याला प्रसन्न करण्यासाठी काय सांगितलं त्याने की मी सहस्र शिरकमलं अर्पण करेन, म्हणजे सगळ्या कुळाला त्याच्या पायावरती घालेन. की रावण हा विद्वान होता, ब्रह्मपंडित होता तो, त्याला सगळं माहिती होतं त्याला. आणि हा सुद्धा जो आहे त्याचा व्याही जो आहे हा सुद्धा काय आहे, ज्ञानी आहे, त्याला माहिती आहे की हा राम कोण आहे ते, आणि म्हणून त्यानं याप्रमाणे केलेलं आहे. कालची असे हरिदिनी, हरिदिनी म्हणजे एकादशी, हरीचा दिवस एकादशी. आता उदेली द्वादशी साधनी, ऐसे बोलून ते क्षणी अमित बाणी वर्षत. असं म्हणून तो आता काय केला, बाण वर्षाव करायला लागलेला आहे. एरीकडे त्रिभुवन जननी, धनुष्याते बाण लावुनी, विधिती झाली तत्क्षणी निर्वाण बाणे विधित. निर्वाण बाण तिनं सोडलेला आहे. पाते लवता अर्धघटी, बाण मारिले लक्ष कोटी, परी तो दैतेंद्र महाहट्टी, तितुकेही निवटी बाणजाळ. डोळ्याचं पातळ लवतं याच्यामध्ये तिनं अनेक बाण, लक्षकोटी बाण मारले त्याला, पण तरीसुद्धा तो दैत्य एवढा हट्टी होता की तो तिला ऐकत नव्हता. हे देखून जनक तनया, विचारून बाण घेतला लवला ह्या, झापडी पडली दैत्य डोळिया, येऊन हृदया आदळत. तिनं विचारून बाण घेतला आणि काय केला, विचार करून घेतला आणि बाण सोडला. ते दैत्याच्या बरोबर कुठे लागलेलं आहे, हृदयामध्ये लागलेलं आहे, दैत्याच्या डोळ्यामध्ये डोळ्या झाप होते तेवढ्या क्षणामध्ये तिनं बाण सोडला आणि तो हृदयाला लागलेला आहे. एकाची बाणे केला पूर्ण, काही नसूचे तया लागून, जेवी वृक्ष पडे उन्मळून, तेवी आसूर पडियेला. ज्याप्रमाणे वृक्ष उन्मळून पडतो त्याप्रमाणे तो आसूर पडला. धूळ पडंताची मदिनी, वितुळली असुर वाहिनी, जय जयकाराची उठली ध्वनी, वानरसेने आनंद, वानरसेनेमध्ये आनंद झाला. सेना विखुरली चहूकडे, नगर लुटवले निवाटे, विभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत, या परी निवटुनी आसुर, निशी उरली घटकाचार, मग युद्ध करून या स्थिर, स्तवी रघुवीर जनकाते, मागुती हनुमंता ते बोलत, सकया विभीषणा राज्य स्थापित त्वरित, अवश्य म्हणून वायुसूत, उच्छाग्री बैसवीत सैन्यादे. शेपटीवरती सगळ्या सैन्याला बसवलं त्यांनी. दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेविला लवला या. डोळ्या लपता हे करता करता त्यानं तो पाय उचलला आणि त्याच्यामध्ये ठेवला लंकेमध्ये. मग म्हणे जी रघुराया, उतरावे लंके या लंकेसी, राज्य द्यावे विभीषणा ते, अयोध्ये चलावे त्वरित, ऐसी एकांताची मात थोर हरुष रामचंद्रा. मग लंके माझी वाद्यघोष, होता झाला परम उल्हास, राज्य स्थापून विभीषणास, अयोध्याधीश आज्ञा मागे. अयोध्याधीश म्हणजे रामानं काय केलं, त्या लंकापतीला म्हणजे विभीषणा राज्यावर बसवलं आणि आता म्हणला की मला आज्ञा कर, आज्ञा दे. मग विभीषणाने दंडप्राय नमस्कार करुणी स्तविला रघुवीर, म्हणे भक्तपालना प्रीत थोर, केले साचार स्वामी या. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेसी, सहपरिवरे स्वसैन्यासी, विधियुक्त पैकी जे. तरी साधन द्वादशी जी आहेत ह्या लंकेत घडावी असं तो म्हटलेलं आहे, विधियुक्त घडावी. मग बोले श्री रघुवीर, हातो येथे न घडे विचार, वाट पाहत असे भरतवीर, तयावीन सापत न जाण. तिथं काय आहे तर माझा भरत जो आहे तो माझी वाट बघतोय त्या ठिकाणी पत्नीसह, त्यामुळे मला तिथं गेलं पाहिजे, ती माझे प्राण घेतील एक माझे. तैसा नव्हे श्री रघुवीर, भक्त पाळन समरंग धीर, शांत करून लंकेश्वर निघे सत्वर तेथुनी, मागुता हनुमंता ते स्तवुनी म्हणे तया ते, सकयाने त्वरे अयोध्ये ते, परिवारा ते काळी. सगळ्या परिवाराला घेऊन आता काय कर, अयोध्येला चल. ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायू नंदन, मागुता उचलून चरण, अयोध्ये माझी ठेविला. मागचा पाय उचलून परत काय केलं त्यानं, अयोध्येमध्ये ठेवला.
परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरवली काली सकळ वाहिनी आनंदिली जय जयकारे गर्जती तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारून या समस्त तव अरुणोदय होता प्राप्त पात्रे विस्तारित समग्र. आधीच काय केलं, पाकसिद्धी केलेली होती, तिथं स्वयंपाक वगैरे बनवलेला होता, त्यानं स्नान वगैरे तर केलं आणि अरुणोदय म्हणजे सूर्योदय त्यावेळी होत होता, त्यावेळी पास्त्र वगैरे सगळी मांडली. समस्तासहित सारुनी भोजने द्वादशी साधिली रघुनंदने ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतिया दे. अशा प्रमाणे त्यानं काय द्वादशीचं व्रत तिथं सोडलेलं आहे, साधन द्वादशीचं. म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम व्रत करिता हे निस्सीम विजयी संग्राम तो पाहावे. हे जर व्रत केलं तर खऱ्या अर्थानं काय आहे, त्याला संग्रामामध्ये यश प्राप्त होतं, विजय प्राप्त होतं. म्हणून हे साधन द्वादशीचं व्रत केलं पाहिजे. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी हे अनुपम्य व्रत नेहमी प्रचित नामी असो द्या. म्हणून हे व्रत करावं का याच्यामुळे काय होतं, राजलक्ष्मी प्राप्त होते आणि त्याला मोक्षधाम प्राप्त होत असतो. पदच्युत विभीषण तो पावला राज्यासन ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी व्रत करिता शतमुखासी राम बाणे मुक्ती तयासी अंती गेला सायुज्यतेसी पुनरावृत्तीसी नागवे. नंतर सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त झालेली आहे. व्रत करिता रघुनंदन रणी विजय झाला पूर्ण मर्दून या शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले. म्हणून या श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण जे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय हे कथा गोड ऐकिली. म्हणून या दृष्टांतई योजिली श्रोती श्रवण की जे सगळी बद्धांजली प्रार्थितो कोणीही प्रकारे करुण करावे भगवंत गुणवर्णन काळ सार्थकतेने करुण येत घडून आपैसा मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय. म्हणून या ती लवलाह्य वर्णावे गुण हरीचे ऐसे हे द्वादशी महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्षे संपूर्ण झाली पुढे अवधान सोध्या. हे व्रत जे करती नेमीसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी नको तीर्था यात्रेसी काशी उज्जनी द्वारके. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ नाटकाधार पद्मपुराणे संमत मनोहर सूत विरचित पंचदशो अध्याय गुढः इति श्री पंचदश अध्याय कृष्णचरणार्पणमस्तु. भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.